मग गेली कुठे? स्कॉलरशिप मिळाल्यापासून डोक्यात वारं शिरलंय तिच्या. माई, आता त्याचा इथे काही संबंध आहे का? गार्गी कुठे गेली त्याचा विचार करूया ना आपण. खरं तर मी तिला देवळापर्यंत सोडून यायला हवं होतं. अगं आरती, देवळाच्या तिथला मधला रस्ता आहे ना, तो निर्जन आहे. आता कुठे शोधायचं या पोरीला? तू एक कर, तू अरुणला फोन कर बरं. हो, फोन करते. नको, काका आता ट्रेन मध्ये असतील ना. मी बघतो ना, मला गार्गीच्या काही मैत्रिणींची घरं माहिती आहेत, मी जाऊन बघतो. गाई कदाचित मैत्रिणींशी गप्पा मारण्याच्या नादात किती वाजले विसरली असेल ती. असं होतं ना. माई, काकू, मी घेऊनच येतो तिला. हो, पण मोबाईल वरून फोन करून सांग आम्हाला ती भेटली तर. हो, लगेच तो मोबाईल घे आधी. हो माई. आणि लगेच फोन कर रे. हे आई, मी पण माझ्या मैत्रिणींना विचारून बघते. हो बाळाचा. वहिनी, चिराग दादांकडे तसा फोन गार्गीताईंकडे नाही. नाही म्हणजे फोन असता तर गार्गीताईंनाच विचारता आलं असतं ना कुठे आहे. गार्गी, गार्गी, हॅलो. हॅलो विकी, कुठे आहात तुम्ही? मी त्या घरात आलोय, पण इथे कोणीच नाहीये. आणि तुम्ही गार्गीला कुठे ठेवलंय? अरे आम्ही कुठे ठेवणार? आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली, पण ती आलीच नाही. असं कसं होईल? ए विकी, तुम्ही मस्करी नाही करत आहात ना माझी? हा बघ, हा आपल्यावरच डाऊट घेतो. ते थांब. अरे हॅलो चिराग, आई शपथ सांगतो, गार्गी खरंच आली नाही. आम्हाला वाटलं तुझा प्लॅन चेंज झाला असेल, पण तरी सुद्धा आम्ही खूप वेळ वाट बघितली. हॅलो चिराग, आणि तिथे ना 2 अज्ञात आणि अशी संशयास्पद माणसं आली. मग शेवटी आम्ही सगळे बोर्ड काढले, फाडले आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून सटकलो तिकडून लगेच. मग गार्गी कुठे गेली? गार्गी, मला काय वाटतं माहिती चिराग, गार्गी घरीच गेली असेल. ती घरी आलीच नाहीये, म्हणून तर मी तिला शोधण्याचं नाटक करत इथपर्यंत आलोय. हे बरं, गार्गी लवकरात लवकर घरी येऊ दे. पण चिराग प्लीज, आम्हाला या भानगडीत नको ना खेचू. आम्ही आता घरी चाललोय, आम्हाला घरी जाऊ दे प्लीज. अरे गार्गी तुझ्या मित्रांच्या नाही, आमच्या ताब्यात आहे. ती परत यायला हवी असेल तर इथे 50,000 रुपये आणून ठेव, नाहीतर ती कधीच परत येणार नाही. पैसे नाही आणलेस तर तू काय केलेस ते तुझ्या घरी कळवू. आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली, पण ती आलीच नाही. आणि तिथे ना 2 अज्ञात आणि अशी संशयास्पद माणसं. गार्गी लवकरात लवकर घरी येऊ. आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली, आणि तिथे ना 2 अज्ञात आणि अशी संशयास्पद माणसं. गार्गी लवकरात लवकर घरी येऊ. जे गार्गीला खरंच कोणीतरी पळवलंय, तर मी काय करू? या भानगडीतून सुटायला मला 50,000 तरी हवेत. कुठून आणू मी आता एवढे पैसे?